आणखीन एका व्हिडिओमध्ये सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे। सर्वांना शुभ सकाळ। आज आहे शुक्रवार आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मी देवी महालक्ष्मी देवी याची मूर्ती मी घेतलेली आहे आणि तुळजाभवानी देवी याची मूर्ती घेतलेली आहे, गजलक्ष्मी घेतलेली आहे। तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। त्याच्या आधी जे पण तयारी लागते ते सगळी काही करून घेणार आहे। आज पूजा रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आहे, तर न स्किप करता व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि चला व्हिडिओला पण मी सुरुवात करते आणि काम पण सगळी आवरून घेते पटपट। आता बाकीचं सगळं आवरलेलंच आहे माझं, पण आता मी पूजा रिलेटेड आजचा व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। हळदीचं लेपन करायचं आहे उंबऱ्यावरती, त्याचीही तयारी करून घेते आणि पूजेचीही, आणि त्याच्यानंतरून भेटते तुम्हाला। चला, तर इथे बघू शकता तुम्ही महालक्ष्मी देवीची मूर्ती माझ्याकडे जी पहिली होती ना ती पोकळ होती, त्यामुळे मी चेंज केलेले आहे। आणि तुळजाभवानी देवीची मूर्ती पण खूप जुनी आहे, तर तीही मला भरीव घ्यायची होती दोन्हीही मूर्ती, त्यामुळे मी चेंज केलेल्या आहेत। जेव्हापासून मला कळालं होतं की अशी मूर्ती ठेवत नाहीत तेव्हापासून मला चेंज करायचं होतं, पण म्हणतो ना आपण एखाद्या गोष्टीचा योग आल्याशिवाय आपली ती गोष्ट घडून येत नाही, तसंच झालं होतं। आणि अचानक आहो म्हटले की चल मी तुला घेऊन देतो मूर्ती, त्यामुळे मग त्या दिवशी आम्ही अचानकच ठरलं, मंगळवार होता त्या दिवशी आणि मला दोन्ही मूर्त्या भेटल्या तिथे। तर खूप छान मूर्ती मला भेटलेल्या आहे। महालक्ष्मी देवीची पण खूप सुंदर सुरेख मूर्ती मला भेटलेली आहे आणि तुळजाभवानी देवीची पण खूप सुंदर अशी मूर्ती भेटलेली आहे। ती पुण्यामधून घेतलेली नाही आहे मी, तर तुम्हाला पुढे पाहिल्याच्या नंतरून लगेच समजून जाईल मी कुठून घेतली आहे। खूप सुंदर अशी। आता ती मूर्ती घेण्यासाठी खरं तर मी मार्गशीर्ष महिन्यापासून मला वाटत होतं तुळजाभवानी देवीची चेंज केली तर तीच मला मूर्ती हवी आहे, त्यामुळे इतक्या दिवस मी थांबले होते आणि फायनली मी ती घेतली आणि खूप छान वाटत होतं। सकाळपासून खूप आनंदी होते मी, ह्या दिवसाची खूप दिवसापासून मी वाट पाहत होते आणि आज तो दिवस होता, त्यामुळे खूप जास्त खुश होते मी। आणि पूजेला सुरुवात केली होती मी, म्हणलं पहिलं हळदीचं लेपन उंबऱ्यावरती करून घेते, दारामध्ये रांगोळी वगैरे काढून घेते, कारण की एकदा पूजेला बसल्याच्या नंतरून मग ह्या सगळ्या गोष्टी करायला थोडासा वेळ जातो आणि सकाळची ही पूजा छान वाटते, त्यामुळे मग मी सकाळचंच नेहमी करत असते हळदीचं लेपन दारामध्ये उंबऱ्यावरती आणि रांगोळी काढत असते। खूप छान प्रसन्न वाटतं। तरी ते माझं हळदीचं लेपन झालं होतं, पूजा झाली होती, त्याच्यानंतरून लगेच मी रांगोळी पण काढायला घेतली। तर रांगोळी कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा। रांगोळी काढून झाली माझी आणि हळदीचं लेपनही झालेलं आहे, अशी काही मी केलेलं आहे, तर बघू शकता। आणि इकडे पूजा पण काल कुठली मूर्ती घेतली मी दाखवते तुम्हाला। तर ही बघू शकता तुम्ही, किती सुंदर अशी मूर्ती मी घेतलेली आहे महालक्ष्मी देवी याची। कमळात बसलेली आहे आणि भरीव आहे, बघू शकता अशी एकदम भरीव मूर्ती, खूप सुंदर अशी 5 इंचाची मूर्ती आहे ही आणि मला बसलेली आहे 1950 रुपयाला। त्याच्यानंतरून मी घेतले होते गजलक्ष्मी, तर हे बघू शकता असे गजलक्ष्मी घेतलेले आहेत, खूप सुंदर असे गजलक्ष्मी आहेत। हेही 5 इंचाचेच आहेत आणि ह्याची प्राइस 1400 रुपये होती। त्याच्यानंतरून हा दिवा, ह्या दिव्याला गजलक्ष्मी दिवा पण बोलला जातो आणि कामाक्षी दिवा पण म्हणतात। तर बघू शकता किती सुंदर असा दिवा आहे आणि एकदम छान त्याच्यावरती एकदम बारीक नक्षीदार काम पण केलेलं आहे, खूप सुंदर आहे। तर हा 300 रुपये प्राइस होती ह्या दिव्याची। आणि त्याच्यानंतरून मी तुळजाभवानी देवी याची मूर्ती कुठून घेतली तेही तुम्हाला सांगते। ती पुण्यामधून नाही घेतलेली, पुण्यामधून ह्या गोष्टी घेतल्या मी। आणि कोणी कोणी ओळखले मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही ओळखले आहे का ही बॅग।
तर किती छान पॅकिंग करून दिली बघू शकता तुम्ही. खूप सुंदर अशी पॅकिंग केलेली आहे. मूर्ती पाहताच तुम्ही ओळखणार आहे सगळे. तर बघू शकता किती सुंदर आणि रेखीव काम ह्याच्यावरती केलेलं आहे आणि गोल्ड प्लेटेड मूर्ती आहे ही. तर बघू शकता गोल्डचं पाणी आहे हे. याच्यावरतून मार्बलचं मटेरियल आहे हे. मार्बल पासून बनलेली मूर्ती आहे आणि त्याच्यावरती गोल्ड प्लेटेड आहे. तर अशी काय तुळजाभवानी देवीची एक वेगळी अनोखी अशी मूर्ती माझ्याकडे आलेली आहे आणि बघू शकता किती सुंदर. खूप दिवसापासून माझी इच्छा होती. मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी रील पाहिली होती आणि मला वाटत होतं की मी ही मूर्ती घ्यावी आणि त्या दिवसापासून जी माझ्या मनामध्ये इच्छा होती ती फायनली पूर्ण झाली आणि तो आनंद मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाहीये. खूप जास्त आनंदी आहे मी. आणि तुम्हाला जसं मी व्हिडिओ दाखवला होता की मी मूर्ती का चेंज केली, महालक्ष्मी देवी यायची आणि तुळजाभवानी देवी यायची, तर दोन्ही मूर्ती मी चेंज केल्या कारण की तुम्हाला आधी दाखवलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये. तर त्यामुळे मग अशी काही इच्छा होती बघू शकता की घेतली तर मग हीच घ्यायची म्हणून मी थांबले होते इतक्या दिवस. आणि आहोंनी माझ्यासाठी खरंच खूपच छान असं मला गिफ्ट दिले म्हणू शकता किंवा एकदम जो आनंद होतो ना तो खरंच शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. आपण एकटं काहीच करू शकत नाही. कोणाची तर मदत किंवा कोणाचा तरी सपोर्ट लागतो या गोष्टीला आणि त्यात आहोंनी खूप जास्त सपोर्ट केलेला आहे ही मूर्ती आणण्यासाठी आणि माझ्यापर्यंत पोहोचवली. तर चला अभिषेक करून घेते. कसा अभिषेक करते तेही तुमच्याबरोबर शेअर करते. आता मंदिरामधली मी पूजा करून घेतली होती आणि गणपतीची पूजा पण मी केलेली आहे. आता पूजेची मांडणी जेव्हा करतो आपण तेव्हा पहिलं अग्निदेवताला स्थान दिलं जातं. तर दिव्याच्या खाली मी थोडंसं तांदूळ टाकलेला आहे आणि जो मी गजांत लक्ष्मी दिवा घेतलेला आहे ना त्या दिव्यामध्ये मी तूप टाकलेला आहे. तुपाचा दिवा लावलेला आहे आणि त्यालाही हळदी कुंकू अक्षदा असं वाहून आहे ना त्याची पूजा करून घ्यायची. इकडे समया पण मी 2 लावल्या होता तर त्याचीही मी पूजा करून घेतली आणि त्यालाही नमस्कार करून घ्यायचा. कुठल्याही पूजेची सुरुवात अग्निदेवतापासूनच होते. आता मंदिरामध्ये मी 2 दिवे लावलेले आहेत पण इथे मांडणी केलेली आहे तर त्यामुळे मग इथेही मी दिवा पहिला लावून घेते आणि त्याच्यानंतरून मग पूजेला सुरुवात करणार होते. आता इथे अभिषेक करण्यासाठी मी सगळं काय वेगवेगळं घेतलेलं आहे. जसं की पंचामृत जे पण अभिषेकासाठी लागतं, दूध, दही, मध, तूप, परत हळदीचं पाणी, कुंकवाचं पाणी हे सगळं काही सेपरेट घेतलं होतं आणि मध तर ते सगळं सेपरेट मी इथे अभिषेकासाठी घेतलं होतं आणि देवांना असा अभिषेक करत होते. आणि पंचामृत जरी एकत्र करून जरी घातलं तरी चांगलं पण नवीन मूर्ती आहे आणि त्यामुळे मग असे व्यवस्थित सगळं काय मी इथे सेपरेट घेतलं होतं आणि तसंच मी अभिषेक इथे करणार होते. तर पहिलं मी दूध जल वाहिलेला आहे महालक्ष्मी देवीला आणि त्याच्यानंतरून दूध, दही, मध, साखर, तूप ह्याच गोष्टींनी अभिषेक करत असते. जेव्हा पण महालक्ष्मी देवीची आपण पूजा करतो तेव्हा आपला जप हा जोपर्यंत अभिषेक चालू आहे तोपर्यंत आपण म्हणत राहायचा ओम महालक्ष्मी देवे नमः. हाही जप तुम्ही करू शकता. श्रीसुक्तमचं पठणही करू शकता. दुर्गा स्तोत्रही म्हणू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही आणखीनही एक मंत्र म्हणू शकता. महालक्ष्मी देवी आईचा आहे तो मंत्र. तर तो कुठला मंत्र आहे तेही मी तुम्हाला सांगते. ओम महालक्ष्मीच विघ्नेही विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया. ह्या मंत्राचं पण पठण तुम्ही करू शकता जोपर्यंत आपण अभिषेक करत असतो महालक्ष्मी देवी आईवरती. आणि हेच म्हणत मी पूजा इथे करत होते कारण की श्रीसुक्तममध्ये हा मंत्र आहे आणि त्या मंत्राचं रोज 8 वेळा जप मी करत असते दोन्ही टाईम. त्यामुळे मग तो मंत्र पाठ झालेला आहे. त्यामुळे मी ते म्हणत महालक्ष्मी देवीची खूप छान असा अभिषेक इथे करून घेतलेला आहे.
तुळजाभवानी देवीचा अभिषेक पण मी सगळं काय सेमच केलेलं आहे. जसं की पहिलं स्नान जलनी घातलेलं आहे, त्याच्यानंतरून दूध, दही, मध आणि साखर, तूप आणि त्याच्यावरती हळदी कुंकूचं पाणी मी केलेलं आहे. तर त्यानेच अभिषेक केलेला आहे. तुळजाभवानी देवीचा अभिषेक करताना तुम्ही हा मंत्रही म्हणू शकता. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. हा मंत्राचाही जप करू शकता. दुर्गा स्तोत्र म्हणू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही तुळजाभवानी देवीचाही मंत्र असं म्हणून आपण जप करून करू शकतो पूजा. तर मी त्याच पद्धतीने इथे जप करून पूजा केलेली आहे. आणि दोन्ही देवी आईला मी छान असं स्नान करून घेतलं. बघू शकता इथं हळदीचं मी छान असं करून घेतलं होतं. तर तेही मी त्यावरती अभिषेक केलेला आहे, कुंकाचा केलेला आहे. चंदन असेल तर चंदनाचा पण तुम्ही असा अभिषेक करू शकता. तर असं काय अभिषेक माझा इथे पूर्ण झाला दोन्ही देवीचा. आणि खूप सुंदर देवींना स्थान दिलेलं आहे. अष्टदल कमल मी खाली तांदळाचं बनवलेलं आहे, त्याच्यावरती छोटासा पाट ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती देवींना स्थान दिलेलं आहे. त्याच्यानंतरून गजांत लक्ष्मीचा पण अभिषेक मी इथे करून घेतला. गजांत लक्ष्मी आपल्या घरामध्ये एक यशाचं प्रतीक आहे आणि गजांत लक्ष्मी असायलाच पाहिजे. खूप दिवसापासून मला वाटत होतं गजांत लक्ष्मी पण मी घेऊन यावे आणि मी आणलेले आहेत आणि आता आज पूजा करत होते. खूप छान वाटत होतं मला. गजांत लक्ष्मी घरामध्ये असणं किती शुभ आहे हे सर्वांनाच माहिती आहे. तर गजांत लक्ष्मीचा पण मी इथे छान असा अभिषेक करून घेतला. तर अशी काही माझी पूजा इथे संपन्न होत होते, करत होते मी. आणि काही चुकत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला. मीही माझ्यामध्ये चेंजेस करेन थोडेफार, कारण की मला जसं माहिती आहे थोडंफार त्याच पद्धतीने मी इथे माझी पूजा कंप्लीट केलेली आहे. इथे पूजामध्ये मी कवड्या, आणखीन श्रीयंत्र, त्याच्यानंतर कुबेर, जे कुबेर म्हणून आपण धन पूजलं जातं, 21 नाणे, तर ते नाणे पूजलेले आहेत. शंख पूजेमध्ये, महालक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये देवीची कुठलीही पूजा असो तर शंखाची पूजा केली जाते, त्यामुळे शंख मी ठेवलेला आहे. आणि इथे चंदन लावून घेतलं देवींना. पहिलं मस्त मळवट भरला होता खूप छान. आणि त्याच्यानंतरून हळदी कुंकू ह्या गोष्टी मी देवी आईला वाहिल्या होत्या. खूप छान असं प्रसन्न वाटत होतं आणि छान अशी माझी इथे पूजा पण होत होती. खूप छान वाटत होतं. तर इथे हळदी कुंकू कवड्यांवरती पण, कवड्यांना मी तांदळामध्ये थोडंसं हे हळद टाकून तांदूळ आहे ना त्याच्यावरती कवड्या ठेवत असते. श्रीयंत्रावरती पण कुंकुमार्चन करत असते. तर इथे श्रीयंत्रावरती पण मी कुंकुमार्चन केलं. लक्ष्मी देवीचा मंत्र बोलत बोलतच मी ते केलेलं आहे. श्रीसुक्तमचं पठण करायचं. जोपर्यंत पूजा होते तोपर्यंत कुठलीही पूजा असो महालक्ष्मी देवीची किंवा देवीची, तर श्रीसुक्तमचं पठण केलं तरी चालतं. खूप शुभ असतं. आणि इथे गजांत लक्ष्मीला पण मी फुलं वगैरे वाहिली. आता पूजा वगैरे माझी इथे सगळी पूर्ण झाली होती. आणि बघू शकता अशी काय मी पूजा मांडलेली आहे आणि ते माझी पूजा कंप्लीट झाली. पूजा इथं माझी कंप्लीट झाली होती. आरती करायची होती मला, पण धूप आणि आरती मी देवाला दाखवून घेत होते. म्हणलं थोड्या वेळाने मी आरतीही करून घेईल. आणि इथे माझी पूजा झाली होती. बघू शकता किती सुंदर असे गजांत लक्ष्मी दिसत होते. खूप छान वाटत होतं आणि पूजाही माझी खूप सुंदर झाली होती. आणि देवी आईचं रूप पण बघू शकता. महालक्ष्मी देवी आई किती सुंदर दिसत होते. खूप छान वाटत होतं. आणि तुळजाभवानी देवीचं पण रूप किती उठून दिसते बघू शकता तुम्ही. तर सुंदर अशी माझी इथे पूजा झाली होती. आणि त्याच नंतरून लगेच मी इकडे नैवेद्य पण बनवायचा होता मला. आता आपण एखादी पूजा केलेली असेल तर नैवेद्य गोडाचा बनवला जातो, त्यामुळेच मग इथे मी खीर बनवायला घेतली होती. तूप टाकलं होतं आणि शेवयाची खीर बनवत होते मी. तर तुपामध्ये शेवया मी छान परतून घेतल्या आणि त्याचबरोबर लगेच कढईमध्ये दूध पण ॲड केलं होतं आणि साखर, त्याचबरोबर शेवया जे परतून घेतलेल्या आहेत त्याच त्यामध्ये ॲड केल्या. थोडेसे ड्रायफ्रूट आणि विलायची पावडर, तर ह्या गोष्टी पण मी त्यामध्ये ॲड केल्या. आणि इकडे लगेच पुरी बनवण्यासाठी मी कणिकही तिंबून घेतली.
आर्यन आल्याच्या नंतरून मी आरती करून घेतली आणि आरती झाल्याच्या नंतरून मला नैवेद्य बनवायचा होता. खीर बनवून ठेवली होती मी, पण पुऱ्या बनवायच्या होत्या. म्हणलं आरती झाल्याच्या नंतरून गरम पुऱ्या मी बनवेल, त्यामुळे मग इथे पुऱ्या बनवायला घेतल्या होत्या. आणि आज नैवेद्यामध्ये मी सकाळी दाखवलं होतं, पूजा जेव्हा झाली होती माझी दुपारी, त्या टायमिंगला मी फळांचा नैवेद्य आणि काजू बदाम आणि खडीसाखरचा आणि पंचामृताचा नैवेद्य दाखवला होता देवाला. आणि इथे आता बनवत होती मी पुरी आणि खीर. असं काय माझा आज देवाला नैवेद्य मी बनवला होता. तर इकडे झाल्या होत्या माझ्या पुऱ्या बनवून आणि देवाला नैवेद्याचं ताट मी इथे तयार केलं होतं आणि देवाला नैवेद्य पण दाखवून घेत होते. आता माझी संध्याकाळपर्यंतचं असं काय रुटीन झालं. सकाळपासून जी सुरुवात केली होती ती संध्याकाळपर्यंत आजचा दिवस असा गेलेला आहे, तोच मी तुमच्याबरोबर आज शेअर केलेला आहे. आणि आता संध्याकाळचं टायमिंग होता, तर बाहेर दिवे वगैरे लावून घेतले होते मी. आणि त्याचबरोबर दिवाबत्ती झाल्याच्या नंतरून मी वाचन करत असते, रोज नेमाने करत असते. आज आता पूजा झाली होती तेव्हाही मी वाचन केलं होतं सकाळी जेव्हा माझी पूजा झाली होती. आणि त्याच्यानंतरून आता संध्याकाळचं पण मी ते वाचन करून घेत होते. आणि मी वाचनामध्ये गणपती स्तोत्र, गायत्री स्तोत्र, हे दुर्गा स्तोत्र आणि श्रीसूक्तमचं पठण करत असते. तर इथे माझं ते पूर्ण झालं होतं. काय थोडंफार चुकलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला, कारण की मी पहिल्यांदाच व्हिडिओ तुमच्याबरोबर हा असा शेअर केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. भेटूया छान अशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय.